गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आशू अँड शारू ब्लॉगमध्ये. भरपूर दिवसांनी ब्लॉग बनवत आहे कारण शार्वीला बरं नव्हतं. तिची थोडी जास्तच तब्येत बिघडलेली होती, तर ती 3 दिवस ॲडमिट पण होती. मग मग माझं सगळं लक्ष तिच्याकडेच होतं, त्यामुळे काही मग ब्लॉग वगैरे बनवले नाही. तर हा ब्लॉग बनवला आहे बैलपोळ्याच्या दिवशी. त्या दिवशी मी पूजेसाठी फुलं तोडायला बाहेर आली, तर मला भरपूर फुलं झाडाला दिसले. हे एक मोठ्या जास्वंदाचं झाड आहे, तर त्याला 3 फुलं लागलेले होते. आणि इकडे शार्वी नाचणीचे बिस्किट खात होती. मी फुलं तोडायला बाहेर आली, तर ती पण माझ्या मागे मागे बाहेर आली आणि छान ती मी फुलं तोडत होती, तर ती छान माझ्याकडे बघून मला गोष्टी सांगत होती. आणि हे छोट्या जास्वंदाचं झाड आहे, याला पण भरपूर फुलं आलेले आहे. आधी आमच्याकडे याच्यापेक्षा जास्त फुलं यायचे झाडाला, बट झाडांची कटिंग केल्यामुळे ते थोडं कमी फुलं यायला लागलेले आहे. नंतर मी मोठ्या जास्वंदाच्या झाडाचं एक फूल तोडलं आणि बाकी सगळे छोट्या जास्वंदाच्या झाडाचे तोडले. बाकी 2 मोठे जास्वंद झाडालाच ठेवले हमिंगबर्डसाठी. आणि एक गुलाबाचं फूल पण तोडलं. आदल्या दिवशी आम्ही छान या नंदीची पूजा केलेली होती. आईने या नंदीसाठी छान पांढऱ्या फुलाचा आणि गुलाबी फुलांचा हार बनवलेला होता. आमच्याकडे पांढऱ्या फुलाचं पण झाड आहे, चक्रीच्या फुलाचं. असे छान आईने हार बनवलेला होता. नंतर इकडे मी पूजेसाठी पाणी घेतलेलं होतं. नंतर मी पूजा केली आणि नंदी देवाला छान गुलाबाचं फूल वाहलं, बाकी देवाला जास्वंदाचे फूल वाहले. पूजेमध्ये फुलं असले की खूप छान वाटते आणि प्रसन्न पण वाटते. मंदिर पण दिसायला खूप छान दिसते. अशी छान पूजा मी पूर्ण केली. नंतर आमचा स्वयंपाक झाला आणि दुपारचं जेवण पण झालं. मग शार्वीला झोपून देते म्हटलं, त्यामुळे मग मी तिला झोपायसाठी घेऊन आली रूममध्ये. तर ती काही झोपत नव्हती. ती दुपारी झोपायला थोडी त्रासच देते. तिला दुपारला झोपच नाही येत. बट तिला 5 वाजता तिच्या काकासोबत बैलपोळा बघायला पण जायचं होतं, त्यामुळे मग मी तिला म्हटलं एक झोप देऊन देते. पण ती काही झोपत नव्हती. तिला असं काही खेळायचं होतं. मग तिला हा कम्प्युटरचा बॉक्स दिसला. तिच्या काकांनी आणलेलं होतं तिला हे कम्प्युटर पचमढीवरून. जेव्हा ती ॲडमिट होती हॉस्पिटलमध्ये, तेव्हा तिचे उज्ज्वल काका पचमढीला गेलेले होते, तर त्यांनी हे छान असं कम्प्युटर तिच्यासाठी आणलं. एज्युकेशनल कम्प्युटर आहे 3+ मुलांसाठी. आणि शार्वी ही सध्या 2.5 वर्षाचीच आहे, त्यामुळे सध्या तर तिला काही मी डेली देत नाही आहे. बट ती कधी तिला दिसलं तर ती मागते मला, मग मी तिला देऊन देते. थोडंफार तिला समजायला पण लागलं आहे त्यामधलं. त्यामध्ये सगळे अल्फाबेट आहे, साऊंड सिस्टीम आहे आणि डिजिटल असल्यामुळे सगळं स्क्रीनवर डिस्प्ले होतात, त्यामुळे अजून तिला छान वाटते. छान अशी ती त्या कम्प्युटरसोबत खेळते. स्विच ऑन दी बटन. हो शारू, बटन ऑन केलं. हे बटन ऑन करायची इथे, नंतर इथने ABCD प्रेस करायचं. अरे अरे हो, शारू पडून गेली. नाही 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 नाही, वरती बसवते शाहूला, वरती बसवते रे मी. बस, सिट डाऊन. हे काय, हे मी घेऊ, मिरर मी घेऊ. अभ्यास तू घेते. हा, ए प्रेस कर, ए प्रेस कर ना आधी. शारू आता अभ्यास करायला बसलेले. अरे ए कुठे, ए कुठे, ए प्रेस कर. ए ए शारू तसं नाही करायचं. हा ए इथे बघ. ए नंतर कम्प्युटरसोबत खेळून झाल्यानंतर शार्वीन थोडा वेळ झोप घेतली आणि मग पोळ्यामध्ये जायची तयारी तिची सुरू होती. आईने छान तिला तयारी करून दिली. सकाळीच तिने व्हाईट टी-शर्ट घातलेली होती, मग त्यावर ब्लॅक पॅन्ट घालून दिला. तिला दुसरा ड्रेस घालून देते म्हटलं, बट ती नाही म्हणत होती. ती नवीन कपडे घालायचं तिला बिलकुल आवडत नाही. तिला असे सॉफ्ट कपडे आवडतात, त्यामुळे मग ड्रेस काही तिला चेंज करून दिला नाही. आणि मग आईने छान तिची तयारी करून दिली. केस करून देत होत्या आई, बट ती थोडी त्रास देत होती केस करायसाठी. लहान लेकरांचं तसंच असते, खेळले तर खूप छान खेळतात, नाही तर मग त्रास देतात. तर ती केस करायसाठी खूप त्रास देत होती. तिला म्हटलं वेणी घालून देते म्हटलं, बट ती नाही म्हणत होती. मग सिंपल तिचे केस करून दिले. तिचे काका पण तिला केस करून देत होते. आईने छान तिला टीका करून दिला. तिला टीका लावायला खूप आवडतात. आणि मग इकडे ती बिस्किट पण खात होती. छान अशी तयारी झाली आणि मग तिला काका पोळ्यामध्ये घेऊन गेले.
बिस्किट खाल्ल्यानंतर तिला पाणी हवं होतं आणि पोळ्यामध्ये भरपूर वेळ थांबावं लागते, त्यामुळे तिचे काका म्हणत होते की बॉटल पण सोबत द्या. मग मी बॉटल सोबत दिली आणि तिला घरी पण पाणी पिण्यासाठी दिलं. आणि मग ती छान रेडी होऊन काकासोबत बैलपोळा बघायला बाया गेली. काय आणशील? खाऊ आण. नंतर काही वेळाने ती आणि तिचे काका पोळ्यामधून आले. मग मी त्यांची छान दोघांची पूजा केली, बट तो व्हिडिओ काही शूट केला नाही. आणि मग छान दोघं आतमध्ये आले. मग मी शारूला विचारलं, तू काय आणलं म्हटलं पोळ्यामधून. पोळ्यामधून काय आणलंय शारूनी? छान बलून आणलेला आहे. बलून आणलं शारूनी पोळ्यामधून. वाव. अजून काकडी. काकडी पण आणली. शारू काय आणलंय सांग ना. काय आहे? बलून. बलून आणलेला आहे. काय होतं शारू पोळ्यामध्ये? काय होतं ग? हंबा होते? हंबा होते? किती सारे होते? 2 हंबा होते. इतक्या मोठ्या पोळ्यात 2च हंबा? खूप सारे हंबा होते हो ना. एक तुझं मम्मी इथेच तर आहे. इथे आहे ना बघ, ते बॉटलमध्ये. बॉटलमध्ये आहे तुझं मम्मा. काय? नंतर हा व्हिडिओ तान्हापोळ्याच्या दिवशीचा आहे आणि हा शार्वीचा नंदी आहे. ॲक्च्युली हा नंदी शार्वीच्या पप्पाचा त्यांच्या लहानपणीचा नंदी आहे. शार्वी मागच्या वर्षीपासून हा नंदी घेऊन पोळ्यामध्ये चाललेली आहे आणि यावर्षी ती तिच्या आजीसोबत आणि काकासोबत पोळ्यामध्ये गेलेली होती. पाऊस खूप सुरू होता. मग पोळा सुटल्यानंतर सगळे घरी आले. मग मी छान शार्वीच्या नंदीची पूजा केली. शार्वीला पण टीका केला. शार्वी पोळ्यामध्ये जायसाठी खूप रडत होती, कारण तिला नव्हतं जायचं पोळ्यामध्ये. तिला नवीन कपडे नव्हते घालायचे आणि नवीन कपडे थोडे कडकच असतात. तिसाठी आम्ही छान असा फ्रॉक घेतलेला होता, पण ती नाही घालत म्हणत होती. मग तिला कसं तरी आम्ही रेडी केला आणि मग हा सॉफ्टवाला छान असा सुंदरसा फ्रॉक तिला घालून दिला. आणि मग ती पोळ्यामध्ये गेली. मग पोळ्यामध्ये गेल्यानंतर तिला खूप छान वाटलं, कारण भरपूर मुलं असल्यामुळे मग छान वाटतात तिकडे. पण घरून जातानाच ती खूप रडत होती. आणि मग तिकडे गेल्यानंतर पाऊस पण आला. मग पोळा सुटल्यानंतर सगळे घरी आले. आमच्याकडे छान असा मोठा पोळा भरत असतो आणि त्या पोळ्यामध्ये सगळ्या मुलांना गिफ्ट मिळतात. शार्वीला पण मिळालं आणि यावेळेस तर 3 गिफ्ट मिळाले. शार्वीला छान एक बॅग, ज्यूसचं पॅकेट अँड चॉकलेट मिळालं. बट या सगळ्या गिफ्टमध्ये तिला चॉकलेट हे गिफ्ट खूप आवडलं, कारण तिला चॉकलेट खूप आवडत असते आणि आम्ही घरी तिला चॉकलेट नसतं देत. ही बॅग आहे ती मिळालेली, छान अशी सुंदरशी बॅग आहे. मग ती तिच्या आत्याला चॉकलेट फोडून दे म्हणत होती, बट आम्हाला वाटलं ती सगळं चॉकलेट खाऊन घेईल, म्हणून तिची आत्या तिला चॉकलेट नव्हती देत. तर ती मग रडायला लागली होती. मग आत्याने तिला चॉकलेट फोडून दिलं आणि त्यातलं थोडंसंच दिलं आणि बाकी सगळं लपून ठेवून दिलं. पोळ्यामधला व्हिडिओ काही मी शूट केला नाही, कारण तिथे फार गर्दी होती आणि शार्वी पण खाली उभी नव्हती राहत, त्यामुळे तिला पण मग मी पकडून होती, त्यामुळे मग काही मी शूटिंग केली नाही. ही बॅग आहे जी आजीने प्लास्टिकमधून काढलेली आहे आणि शार्वीला दाखवलेली आहे. मग नंतर इकडे पाऊस पण सुरू होता. शार्वीला एरियामध्ये जायचं होतं सगळ्या काकूंकडे नंदी घेऊन, पण पाऊस सुरू असल्यामुळे ती काही जाऊ शकली नाही. नंतर पाऊस कमी झाल्यानंतर गेली ती सगळ्या एरियामध्ये आणि तिला असं छान वाटत होतं. पोळ्यामध्ये जाताना तर ती रडत होती, बट नंतर मग तिला खूप असं छान वाटलं. ती तिचा नंदी घेऊन फिरत होती. नंतर शार्वीची छोटूशी फ्रेंड काशू तिच्या मम्मीसोबत आणि आजीसोबत तिच्या नंदीला घेऊन आलेली होती. मग मी छान तिच्या नंदीची पूजा केली. शार्वी पण दोन्ही नंदीला बघत होती आणि खूप तिला असं छान वाटत होतं. बाहेर पाऊस सुरू असल्यामुळे दोन्ही नंदीला मग आतमध्ये घेतलेलं होतं. असा छान शार्वीचा पोळा झालेला होता. तिला खूप असं छान वाटत होतं. नंतर ती तिचे पैसे काउंट करत होती तिला मिळालेले. तिने सगळे कॉईन काढले होते पर्समधले आणि बाकी सगळे पैसे पर्समध्ये ठेवलेले होते. तिला खूप असं छान वाटत होतं आणि सगळे पैसे ती 1 2 म्हणून सगळे काउंट करत होती.
तर असा छान साजरा केला पोळा शार्विनी. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नेहमी व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.